Okay, hello student. Today we are starting the next concept, that is the beyond force. काय आता मीनिंग आहे बियॉन्ड फोर्सची? सिंपल एक्सपेरिमेंट आपण एखादा करूया त्याचा. बघा, एखाद्या कपमध्ये तुम्हाला वॉटर घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि काय करायचं, त्याच्यामध्ये बॉटल आपल्याला पोर करून बघायची. टेक अ बकेट फुल ऑफ वॉटर घ्या आणि त्याच्यामध्ये ट्राय टू पुश द इन्व्हर्टेड ग्लास बॉटल. एखादी ग्लास बॉटल घ्या आणि इन्व्हर्टेड उलट्या दिशेने ओपन केलेलं आहे आणि इन्व्हर्टेड त्याच्यामध्ये पुश करण्याचा प्रयत्न. काय होईल? वेन वी ट्राय टू पुश द इन्व्हर्टेड ग्लास बॉटल इन टू द बकेट फुल ऑफ वॉटर, वी हॅव टू अप्लाय द डाऊनवर्ड फोर्स. आपल्याला त्याच्यावर ते प्रेशर फोर्स अप्लाय करायला. इट मीन्स द बॉटल एक्सपेन्सेस द अपवर्ड. आपल्याला प्रेशर एक्झर्ट करायला लागतोय, म्हणजे याचा अर्थ खालून पण कुठला तरी फोर्स आहे की जो आपल्याला जास्त प्रेशर अप्लाय करायला लागतो. इझिली जाते का ती बॉटल आतमध्ये पाण्यात? तर नाही. एखादा तुम्ही दगड टाकला तर तो दगड इझिली जाईल, पण ही काय झाली, बॉटलवर प्रेशर अप्लाय होतं. ठीक आहे. एम्प्टी प्लॅस्टिक बॉटल, अजून एक एम्प्टी प्लॅस्टिक बॉटल घ्या, त्याचं काय एअरटाईट वरचं झाकण लावून घ्या आणि ते त्याच्यावर टाका. तर काय होईल, ती वरच्या सरफेसवर तरंगत राहील, फ्लोट होत राहील. आता काय करा, व्हेन अन एम्प्टी प्लॅस्टिक बॉटल क्लोज अँड विथ एअरटाईट स्टॉपर इज पुट इन अ बकेट फुल ऑफ वॉटर, द फ्लोट्स इन द वॉटर. नाउ ट्राय टू पुश द बॉटल इन टू द वॉटर. आता पुश करण्याचा, त्याला आतमध्ये बुडवायचा प्रयत्न करा. इट इज नॉट पॉसिबल. ते आपण बराचसा पुश होतीये ती, पण काय आपल्याला जोर लावायला लागतोय, थोडासा प्रेशर जास्त अप्लाय करायला लागतोय. आणि का बरं? खालून अपवर्ड फोर्स त्याच्यावर एक एक्झर्ट होतोय बाय द वॉटर ऑन द बॉटल अपोजेस द डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉटल. आपली जी मोशन आहे त्याला अपोज करणारा फोर्स हा खालून वरच्या दिशेने अप्लाय होत आहे. तेव्हा रिलीज करून टाका, म्हणजे पुन्हा बॉटल काय होईल, अप्पर सरफेस ऑफ द बॉटलवर फ्लोट होताना तुम्हाला तरंगत असताना दिसून येईल. ओके. आता आपण याचा अर्थ काय, इन अबाव एक्सपिरियन्स आपल्याला लक्षात आलं, अपवर्ड फोर्स एक्सपिरियन्स बाय अन ऑब्जेक्ट इमर्स इन एनी लिक्विड इज कॉल्ड एज द अपथ्रस्ट और द बियॉन्ड. त्याला आणखी एक शब्द आहे, अपथ्रस्ट और इन. दिस फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू द फोर्स ऑफ. हा काय आहे फोर्स? ग्रॅव्हिटी. कुठलेही ऑब्जेक्ट बघा टाकला की खाली पडतो, त्या ग्रॅव्हिटीला अपोज करणारा हा फोर्स आहे, दॅट इज द बियॉन्ड फोर्स और अपथ्रस्ट आपण त्याला म्हणतो. ओके. त्याचप्रमाणे वेन अ बॉडी इज पार्शियली और फुल्ली डीप. कुठली बघा, एखादी बॉडी काय खूप हलकी आहे, ती वरती पार्शियली डीप झाली आणि किंवा फुल्ली डीप. दोन्ही पण काय असतात बघा, लिक्विड्स इज द परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द बॉडी. परपेंडिक्युलर तिथे 90 डिग्रीचा अँगल असतो. अँड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द प्रेशर अँड एरिया ॲट दॅट पॉईंट. बरोबर आहे. त्यांचं काय आहे, त्यांचा फोर्स कसा असतो, इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द प्रेशर अँड एरिया. या दोघांचा प्रोडक्ट असतो. ओके. प्रेशर आणि एरिया, पी इंटू ए. द रिझल्टंट फोर्स ऑफ ऑल दीज कॉन्टॅक्ट फोर्सेस इज कॉल्ड एज अ बियॉन्ड. का बरं तिथं फोर्स आपला असतो बियॉन्ड फोर्स. आणखीन एक तुम्ही ऍक्टिव्हिटी करून बघितली असेल किंवा करू शकता. यू मस्ट हॅव नोटीस दॅट द बकेट फुल ऑफ वॉटर appears the lighter under the water but heavier as it comes out of the. विहिरीतनं पाणी काढताय तेव्हा तुम्हाला काय जाणवलेलं आहे, जेव्हा ते पाणी बकेट आतच आहे, त्या पाण्याच्या आत आहे, तेव्हा काय आपण पाणी बुडवतोय, पाणी त्याच्यात भरतोय, तोपर्यंत आपल्याला काय ती अगदी हलकी वाटते. अगदी पाणी भरल्यानंतर पण पाण्याच्या आतच बकेट असेल तर ती काय आपल्याला फील कसं होत आहे, हलकी जाणवते. जशी ती पाण्याच्या बाहेर बकेट त्या पाण्याच्या बाहेर आली की तुम्हाला काय फोर्स अप्लाय जास्त करायला लागतो, मग तेव्हा तुम्हाला ती जड भासणार, हेवियर भासणार. द सबमर्ज ऑब्जेक्ट अपियर्स टू लूज द वेट. जसंच आपण एखादा ऑब्जेक्ट समजा एखाद्या वजन काटायला टाकून टाकला तर तो काय लूज करतोय त्याचं वेट. ओके. जर 600चा असेल तरी पण त्याचं आपल्याला त्याचं आतलं वेट काय दिसेल, कमी दिसेल. 500 400 असं दिसेल. का बरं? त्याच्यामध्ये एक फोर्स, अपवर्ड फोर्स ऑब्जेक्ट होतं आणि त्यालाच बियॉन्सी, आणि त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, बियॉन्सी. बियॉन्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन टू क्वांटिटीज, दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. बघा, कुठलाही बियॉन्ड फोर्स इज ग्रेटर इफ द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट सबमर्ज इन द लिक्विड इज लार्जर. बघा, बियॉन्ड फोर्स जो आहे तो व्हॉल्यूमवर डिपेंड असतो. पहिली गोष्ट, त्याचा व्हॉल्यूम किती आहे. ओके. द बियॉन्ड फोर्स ऑफ द ऑब्जेक्ट विथ लेस व्हॉल्यूम असेल आणि लार्जर व्हॉल्यूम असेल, या दोघांवर पण होणारा फोर्स हा वेगवेगळा आहे. जर लेस व्हॉल्यूम, ग्रेटर असेल व्हॉल्यूम, तर ग्रेटर बियॉन्ड फोर्स हा असणार आहे, लार्जर. ओके. आणि जर छोटा व्हॉल्यूम असेल तर स्मॉलर
बियॉन्ड फोर्स त्याच्यावर अप्लाय होत असतो. द बियॉन्ड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डीप ऑब्जेक्ट इज मोर. व्हॉल्यूम जर तुमचा मोठा असेल तर बियॉन्ड फोर्स पण लार्जर अप्लाय होईल. व्हॉल्यूम छोटा असेल तर काय असणार आहे, लहान असेल, लेस असेल तर तुमचा बियॉन्ड फोर्स पण तिथे काय होणार, लेस अप्लाय तिथे झालेला. Therefore, we can say beyond force of the object with less volume is less than the beyond force with more volume. आता डेन्सिटी, दुसऱ्या गोष्ट आहे डेन्सिटीवर सुद्धा बियॉन्ड फोर्स डिपेंड असतो. बघा, बियॉन्ड फोर्स इज ग्रेटर इफ द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इज ग्रेटर. डेन्सिटी त्याची ग्रेटर असेल तर बियॉन्ड फोर्स हा सुद्धा ग्रेटर असणार आहे. डेन्सिटी ऑफ द लिक्विड ऑफ द बियॉन्ड फोर्स इज डायरेक्टली व्हेरीज टू द डेन्सिटी ऑफ द लिक्विड. डेन्सिटी जास्त असेल तर बियॉन्ड फोर्स तुम्हाला जास्त अप्लाय करावा लागणार आहे. म्हणजेच काय, पाणी भरपूर आहे आणि मग मोठ्या पाण्यामध्ये तुम्हाला काय, बोट चालवताना भरपूर प्रेशर तुम्हाला अप्लाय करा, कारण तिथं बियॉन्ड फोर्स भरपूर असतो मोठा. तुम्ही छोट्याशा तलावात, छोट्याशा नदीमध्ये जर चालवता तिथं त्या मानाने काय आहे, थोडासा कमी तुम्हाला फोर्स, कारण तिथलं काय आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड जरा कमी असेल. असं आपण म्हणू शकतो. पाण्याची लेवल जास्त असेल तर काय असणार आहे, तिथे डेन्सिटी ही जास्त असणार आहे. लक्षात येते सगळ्यांना, समजतं. त्याप्रमाणे आपण ह्या कन्सेप्ट लक्षात घेतलेले आहे. देअरफॉर ह्या दोन्ही पण पॉईंट आपल्याला लिहून काढायचं आहे. बियॉन्ड फोर्स डिपेंड्स ऑन द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. बघा पेज नंबर 19वर तुम्हाला लास्ट 2 लाईन्स 3 लाईन्स त्या दिल्या आहेत, त्या तुम्हाला नोट म्हणून लिहून घ्यायच्या आहेत. आणि डेन्सिटी ऑफ द लिक्विड. ओके, नाव आपण लेट अस सी द नेक्स्ट, दॅट इज द लास्ट कन्सेप्ट ऑफ दिस लेसन, दॅट इज द आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके, लेट अस सी द नेक्स्ट, दॅट इज व्हॉट. आता असंच एक बिकर घ्या, फिलअप करून पाण्याने भरून घ्या. फिल केल्यानंतर समजा आपण त्याच्यामध्ये बोट बुडवलं तर काय होईल बघा, इथं रायझेस द स्लाईड. थोडंसं जे काही 2 बोट तर काय आहे, थोडंसं आणखीन रायझेस मोर. पूर्ण हातच आपण त्याच्यामध्ये समजा बुडवलं, सगळे फिंगर्स अजून, आणि काहीतरी मे बी त्याचा ओव्हरफ्लो सुद्धा होईल. म्हणजे इथं काय दिसतंय आपल्याला, त्याचप्रमाणे आर्किमिडीजने सुद्धा हाच विचार केला. जेव्हा तो एका बाथटबमध्ये आंघोळीला बसला तेव्हा बरंचसं पाणी काय झालं, बाहेर सांडून गेलं. तर लक्षात, फुल ऑफ बाथटब होतं. तसंच इथे बिकरमध्ये पण हात टाकला काय झालं, पाणी सांडलं. आता ही लक्षात घेतली आर्किमिडीजने, ही गोष्ट त्याच्यामध्ये झालेली इव्हेंट लक्षात ठेवली. आणि त्याचप्रमाणे आपण आत्ताच्याच बियॉन्ड फोर्समध्ये शिकलो की हे ऑब्जेक्ट आहे, जेव्हा पाण्यामध्ये आपण बुडवतो तेव्हा त्याच्यावर एक खालून वरच्या दिशेने काय होतं, अप्लाय होतं फोर्स, दॅट इज अ बियॉन्ड फोर्स. मग आर्किमिडीजने त्याच्यासाठी प्रिन्सिपल, त्याचं एक तत्व मांडलं, दॅट इज व्हॉट, the beyond force applied by the fluid is equal to the weight of the. जो बियॉन्ड फोर्स आहे कुठल्याही फ्लुइडवर अप्लाइड होत असतो तो काय आहे, त्या इज इक्वल टू द वेट ऑफ डिस्प्लेस्ड फ्लुइड्स. बाजूला सांडत आहे तेवढंच वेट त्याच्यामध्ये, तेवढा वेटचं ऑब्जेक्ट टाकल्यामुळे तेवढं वेटचं पाणी काय आहे बाजूला डिस्प्लेस झालं. हे असं आर्किमिडीजने सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, आता तसंच आपण आणखीन एक एक्सपेरिमेंट बघूया. एक तुम्ही वेट घ्या, 5 kgचं आहे बघा, हे वजन काट्याने 5 kgचं दाखवत आहे. दुसऱ्या बिकरमध्ये पुन्हा तुम्ही काय पाणी घ्या, आणि ज्याला एक थोडंसं ओपनिंग आहे, कारण जे डिस्प्लेस पाणी होणार ते आपल्याला ओव्हरफ्लो होऊन बाहेर सांडायचं नाही आहे, घ्यायचं आहे, पण दुसऱ्या ह्याच्यात आपण साठवतो. आता तोच 5 kgचं आपण जेव्हा ह्याच्यामध्ये डीप केलं तर तुम्हाला काय दिसलं, लगेच पाणी या ओपनिंगमधून काय आहे बाहेर जाताना दिसलं. ओके, मग ते बाहेर जाताना पाणी काय झालं, त्याच्यामध्ये फिल झालं. जेवढं ह्याचं वेट आहे तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला फिल झालेलं दिसतं. आणि इकडं पण वेटसुद्धा पण बघा इकडे कमी झालेलं आहे. वेट कमी झालं, जेवढं कमी झालं तेवढंच पाणी इथे डिस्प्लेस झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय आहे, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल आपल्या आर्किमिडीजचा प्रिन्सिपल, अन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुल्ली इमर्स इन अ फ्लुइड और अ फोर्स ऑफ buoyancy acts on it in the upward direction. Okay, when an object is partially or immersively, fully or partially in a fluid, the upward force applied by the fluid on the object is the same as the weight of the fluid displaced by the object, is same as the equal to the weight of. तसं आपण आणखीन एक कन्सेप्ट बघितलं, शिप्स, मोठ्या मोठ्या जहाजी बघा पाण्यावरनं जात असतात, तर खालचा जो पोर्शन असतो त्याला म्हणतात किल. एक किल ही असते, त्या किलच्या खाली आणि वरती. बिलो द किल काय आहे, खालचा भाग हा काय पाण्यामध्ये डीप असतो आणि वरचा भाग. आपल्याला इथे लक्षात येईल की बिलो द किल आणि अबाव द किल
ह्याच्यामध्ये जो 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 भाग खालच्या बाजूला डीप झालेला आहे, तो शिपचा जेवढा भाग पाण्यामध्ये डीप झाला आहे त्याच्यावर काय आहे, बियॉन्ड फोर्स अप्लाय होत असतो, म्हणून काय ती जहाज आपल्याला तरंगताना दिसून येते. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे की जी आपल्याला काय आहे, आणखीन एक कन्सेप्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे कोणती, की एक रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ, ही महत्त्वाची कन्सेप्ट आपली राहिलेली आहे, ती आपण पाहूया. Okay, let us see what is the next concept. See here, आता आपण दोन ऑब्जेक्ट्स घेतलेले आहेत. दोन्ही ऑब्जेक्ट खरं तर सेम वेटचे आहेत, फक्त आपल्याला त्यांचा आकार वेगवेगळा दिसतोय. सेम वेट आहे, वजन त्यांचं केलेलं आहे ते सेम वेट आहे. ते दोन्ही पण आता आपण ह्या पाण्यामध्ये टाकू. त्यांचा एम हा काय सेम आहे, मास ऑफ द ऑब्जेक्ट. विल बोथ देम फ्लोट, दोन्ही पण फ्लोट होतील का सिंक होतील. एखादा आपण दोघांचे वजन जास्त म्हणजे दोन्ही पण फ्लोट सिंक होतील किंवा फ्लोट होतील, जे एकच काहीतरी. पण नाही, तिथे काय होते, आपल्याला नेल खाली गेले दिसते आणि ब्लॉक्स हा वरतीच. का बरं असं झालं असेल? मग काय, शुडंट बोथ फ्लोट बिकॉज ऑफ द बियॉन्ड फोर्स? नाही, डिफरंट देअर डेन्सिटीज. येस, व्हॉट इज दिस डेन्सिटी देन? डेन्सिटी मीन्स सी हिअर, इन दिस पिक्चर, इकडे बघा काय भरपूरशा गाड्या दिसतात, इकडे फक्त 2-3च गाड्या दिसतात. मग इथं डेन्स कुठे आहे? डेन्स म्हणजे अशी गर्दी कुठं झालेली दिसते, तर इथे हा एरिया कसा दिसतोय, डेन्स. ओके, अजून तसंच आपण समजा आपण जंगलात बघायला गेलो कुठे, तर तिथे तुम्हाला इकडे काय झालेलं आहे, मोर डेन्स, लेस डेन्स. ओके, जंगलात सुद्धा आपल्याला एखाद्या झाडांची खूप गर्दी दिसते आणि एखाद्या ठिकाणी काय थोडेशीच, म्हणजे इथे काय आहे, हे झाडांची संख्या जिथे जास्त आहे, सगळे कॉम्पॅक्ट आहेत, कॉम्पॅक्ट जवळजवळ आणि बरेचसे आहेत. जवळजवळ आहे म्हणजे हाऊ कॉम्पॅक्ट द मास इन अ सबस्टन्स ऑर ऑब्जेक्ट, किती कॉम्पॅक्ट आहे. सॉलिडमध्ये पण सगळे काय आहे, एकदम डेन्सेस्ट असतात, थोडंसं लिक्विडमध्ये थोडे, आणि गॅसेस. डेन्सिटी म्हणून काय म्हणू शकतो आपण, मास अपॉन व्हॉल्यूम. मास जास्त असेल, डेन्सिटी जास्त असेल, पण व्हॉल्यूम हे कमी पाहिजे तर डेन्सिटी जास्त असेल. ओके, इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे काय, की एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास जास्त आहे म्हणून डेन्सिटी जास्त आहे एवढंच नाही, तर त्याचं व्हॉल्यूम कमी असलं पाहिजे. बघा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, खालच्या डिव्हिजनमध्ये आहे, म्हणजे व्हॉल्यूम जेवढं कमी आहे पण डेन्सिटी त्याची जास्त. का बरं? मास त्याचं जास्त आहे, म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट छोटा पण मास जास्त, असं जे असेल तिथं तो आहे जास्त डेन्स असणार आहे इतरांपेक्षा. तसंच ऑब्जेक्ट बघा, इथे लहान ऑब्जेक्ट आहे, डेन्सिटी कमी आहे, सॉरी व्हॉल्यूम कमी आहे, म्हणजे काय येणार, त्याचं डेन्सिटी ही जास्त असणार आहे ह्याच्यापेक्षा. ह्याचं पण समजा M1 आणि M2 आपण सेम म्हटलो, M1 इज इक्वल टू मास ऑफ द ऑब्जेक्ट, दोघांचंही सेम आहे, तर तिथं काय म्हणणार आपण, पण त्यांचं व्हॉल्यूम आपल्याला डिफरंट दिसतोय. देन वी कॅन से द, हा जो ऑब्जेक्ट आहे व्हॉल्यूम कमी असलेला, तो काय होईल, खाली थोडासा आपल्याला दिसेल ॲज कम्पेअर टू द ह्याच्यापेक्षा ह्याची डेन्सिटी काय जास्त असणार आहे, ह्याची थोडीशी कमी असणार आहे. ही काय आहे, ह्याला SI युनिट काय देता येईल डेन्सिटीला, मास आहे KG आणि व्हॉल्यूम आहे मीटरमध्ये. व्हॉल्यूम हे कशामध्ये, मीटरमध्ये मेजर केलं, मीटर क्यूबमध्ये व्हॉल्यूम, आणि त्याच्यामुळे KG मीटर पर मीटर क्यूब हे त्याचं काय झालेलं आहे, युनिट ऑफ द डेन्सिटी. आता आपण आणखीन एक्झाम्पल, तेच मगाचं एक्झाम्पल बघूया. म्हणून काय झालेलं आहे, वूड जे आहे ते काय तरंगत राहिले, का बरं, त्याचा व्हॉल्यूम जास्त आहे आणि पिनची व्हॉल्यूम काय कमी आहे. therefore density of the wood is less than the density of water, and there because the upthrust is greater than the weight of the wood. Density of the pin is greater than the density of water because the upthrust is less than the weight of the pin. Okay, upthrust जो काही तिथे अप्लाय झालेला आहे, it is less than the weight of the pin, असं आपण इथे म्हणू शकतो. therefore they are float and sink. आपल्याला if the density of the object is less than the density of the liquid, then the object will float, and if the density of the object greater than the density of the liquid, then the object will sink. ओके, ह्या आपल्याला दोन्ही गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत, पुस्तकामध्ये पॉज करा आणि ह्या दोन्ही पण तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. ओके, सो आपण आत्ताच बघितलं, डेन्सिटी इज mass upon volume, that is the kg per meter cube. Now let us see what is the relative density. Relative words बघा काय सजेस्ट करतात, रिलेशन, कोणाची तरी रिलेटिव्ह, कोणाशी रिलेटेड, इथे जसं आपण
डेन्सिटी बघायला गेलो एकच इथे फ्लॉवर पॉट आहे, इथं कॉम्पॅक्ट आहे, इथं मोर डेन्सिटी आहे, इथे काय लेस डेन्सिटी, कमी एकच आहे. तसंच कॉम्पॅक्ट हाऊ रिलेटिव्ह टू वॉट, पण कोणाच्या, त्या फ्लॉवर त्या टेबलाच्या रिलेटिव्ह. तसं इथे आपण डेन्सिटी ऑफ वॉटर घेतलं तर वॉटरच्या वर्सेस आपण एखाद्या ऑब्जेक्टची डेन्सिटी मेजर करतो. नेहमी जास्तीत जास्त रिलेटिव्ह डेन्सिटी ही वॉटरसोबतच मेजर केली जाते. देअरफॉर डेन्सिटी, त्याच्यावरनं त्याचा फॉर्म्युला काय झाला, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स ओव्हर द density of the substance over the density of the water. Then what is the unit of relative density? The density of the substance, any substance density काय असणार आहे, kg per meter cube. डेन्सिटी ऑफ वॉटर सुद्धा काय, kg per minute. दोन्ही पण काय होतात, दोन्ही टर्म्स एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि त्याच्यामुळे त्याला नो युनिट आहे, रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट येणार नाही. डेन्सिटी ऑफ द वॉटर सपोज 1000 kg per meter cube. डेन्सिटी ऑफ सिल्वर इज इक्वल टू 10,500 kg per meter cube. एक्झाम्पल बघूया. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण दोन्ही पण पुटअप करूयात, त्या दोन्ही पण व्हॅल्यूज. आपल्याला काय मिळेल, देन द 10,500 डिवायडेड बाय 1000. ओके, मग इथे हे 0 0 विल गेट कॅन्सल. आपण म्हणूया इथे काय होतात, इथे हे 0 0 जे आहेत ते आपले कॅन्सल होतील. 0 हा इथले 2 0, इथले 2 0. ओके, हे दोन्ही 0 कॅन्सल आउट होतील. मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, 1000, एक मिनटं बघा, सॉरी 105 डिवायडेड बाय 10. तर जेव्हा आपल्याला ही दशमान पद्धती आपल्याला मॅथ्समध्ये शिकलेलो आहोत आपण, तर इथे काय 10 आहे, म्हणजेच काय होईल, आपल्याला पॉईंट फक्त इकडून एक पॉईंट आपल्याला शिफ्ट करायला लागेल. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळणार आहे बघा, इथे काय मिळेल, 10.5 हे आन्सर मिळेल. ओके, बघा इथे आता आपल्याला आन्सर मिळेल इथलं 10.5. दॅट इज द kg मीटर क्यूब आउट कॅन्सल इच अदर. रिलेटिव्ह डेन्सिटीला काही युनिट नाही आहे. ओके, तर व्हॉट कॅन वी अंडरस्टँड फ्रॉम दिस, ह्याच्यावरून आपण काय अंडरस्टँड केलं की सिल्वरचा एक आणि पाण्याचा दोघांची डेन्सिटी काय आहे, 10.5 टाइम्स मोर डेन्स. सिल्वर हा काय आहे, 10.5 टाइम्स मोर डेन्स दॅन द वॉटर. वॉटरपेक्षा तो जास्त डेन्स आहे. ओके, तेच आपण बघूयात. जर हा सिल्वरचा घेतला आणि एक वुडन प्लॅन्ट घेतला तर काय होईल, कोणता डीप होईल, नक्कीच सिल्वरचा काय होईल, खाली जाईल. हा का बरं, डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर. जर ज्याची डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट ही जास्त असेल तो काय होईल, फ्लोट होईल. रिलेटिव्ह डेन्सिटी काय आहे इथे, ग्रेटर दॅन 1 ऑब्जेक्ट सिंक्स. इथली रिलेटिव्ह डेन्सिटी काय येणार आहे, लेस दॅन 1, देन ऑब्जेक्ट विल फ्लोट ऑन द वॉटर. किंवा आपण म्हणू शकतो 10.5 इज ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणून ते काय झाले, सिल्वर कॉइन खाली पडले. देअरफॉर डेन्सिटी ऑफ आईस जर आपण बघितलं, ही काय आहे 934 kg per meter cube, हे आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू. तर ती आपण ह्याच्यामध्ये पुटअप केली तर रिलेटिव्ह डेन्सिटी काय येईल आईसची, ही डेन्सिटी ऑफ आईस आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी वॉटरच्या कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर 0.934, म्हणजेच काय लेस दॅन 1 आले. म्हणून आपल्याला काय आहे, फ्लोट होताना दिसून येतात. काश्मीरमध्ये वगैरे पण काय, वरती जो थर असतो तो आईस क्यूब असतात सगळे घेऊन, खाली जर ते जेव्हा वितळतात तेव्हा खाली काय असतं, पाणी असतं. आता एक एक्सपेरिमेंट आपण अजून एक करून बघू शकतो, घरी सुद्धा करून बघू शकता. एक रिलेटिव्ह डेन्सिटी 0.1 असलेला ऑब्जेक्ट घेतलाय फर्स्ट स्पीकरमध्ये, तो काय होतो, आपल्याला थोडासा वरती फ्लोट होता दिसतो. थोडीशी आपण डेन्सिटी वाढवूया, 0.4 असलेले डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी 4, आणि ते काय थोडासा बघा ह्याच्या कम्पॅरेटिव्हली थोडा तो आणखीन थोडासा डीप झालेला असतो. आणखीन डेन्सिटी वाढवली 0.9, ते बघा आणखीन तो फ्लोट झाल्यासारखं दिसतो, आणखीन आतमध्ये गेल्यासारखं डीप झालं. आता जास्त आहे 1.2 1.3 असं 1च्या पेक्षा जास्त घेतली तर काय होणार, तो सिंक्स इन द वॉटर. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल, डेन्सिटी कुठल्याही ऑब्जेक्टची डेन्सिटी 0 असू शकते का, मग तर नाही, 0 असणार नाही, कारण तो ऑब्जेक्ट आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी कशावर डिपेंड्स आहे, त्याच्या डेन्सिटीवर. कोणतीही डेन्सिटी 0 नसते. डेन्सिटी ही कशावर, मास अपॉन व्हॉल्यूम. मास 0 असेल का कोणाचं, ऑब्जेक्टच नसेल तर मास 0, ऑब्जेक्ट आहे म्हणजेच काय आहे, कधी मास ऑफ द व्हॉल्यूम कॅन नॉट बी 0, देअरफॉर डेन्सिटी इज नॉट 0. डेन्सिटी 0 नाही आहे म्हणजेच काय आहे, काहीतरी त्याला डेन्सिटी आहे, 0 पॉईंटमध्ये पुढे काहीतरी असू दे पण डेन्सिटी आहे, देन इट हॅज द रिलेटिव्ह डेन्सिटी.
डेन्सिटी आहे, म्हणजे कुठला तरी ऑब्जेक्ट कुठे फ्लोट होईल किंवा स्लिंक होईल. दॅट इज द डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह डेन्सिटी विच इज नॉट कॉन्स्टंट ओनली अंडर कंडिशन. बघा इट इज कॉन्स्टंट कोणत्या कंडिशनमध्ये? प्रेशर अँड टेम्परेचर. प्रेशर टेम्परेचर आपण म्हणायला गेलो तर काय आहे? चेंजेस देन द रिलेटिव्ह डेन्सिटी मे बी चेंजेस. जर प्रेशर अँड टेम्परेचर चेंज झाले तर रिलेटिव्ह डेन्सिटीसुद्धा चेंज होणार आहे. ओके, दिस वे आपण ही कन्सेप्ट इथे बघितलेली आहे. अशा प्रकारे आपला हा लेसन थर्ड फोर्स अँड प्रेशर हा इथेच कंप्लीट होतोय. फक्त न्यूमरिकल एक्झाम्पल्स काही राहिलेले आहेत ते मी तुम्हाला पुढच्या ह्याला दाखवते.